आपण या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावरील अवसरी अर्थात मंचर या फाट्यावर उपस्थित आहोत। खऱ्या अर्थानं आज आपल्या शेतकरी बांधवांसाठी एल्गार पुकारून मोर्चा किंवा आंदोलन उभं राहते। सर्व पक्षीय नेते मंडळी एकत्र येऊन ते आंदोलन साकारतायत। खऱ्या अर्थानं आपल्या शेतकरी बळीराजाला न्याय मिळावा या उदात्त भावनेतून हे सगळे नेते मंडळी सर्व पक्षाचे नेते एकत्र येत आहेत। त्यामध्ये जे या आंदोलनाचं नेतृत्व करतायत ते सन्माननीय देवदत्तजी निकम आहेत। त्याचबरोबर आपल्या सर्व तालुक्यातील सर्व आमदार आहेत, सर्व पदाधिकारी पक्षांचे असणारे शेतकरी नेते आहेत। आपण पुणे नाशिक हायवे पाहतोय, या हायवे लगत हे सगळं आंदोलन उभं राहणार आहे आणि हे आंदोलन करत असताना या ठिकाणी पोलिसांचे फौज फाटा तैनात आहे। बऱ्याचशा पोलीस व्हॅन या ठिकाणी सज्ज आहेत, बॅरिकेड लावलेले आहेत। समोरच्या बाजूला ते पाहतोय तिथे आपापले विचार शेतकरी बांधव मानता पाहतोय। खरं तर या सगळ्या गोष्टीमधून आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल की नाही, आजची परिस्थिती जर पाहिली तर खऱ्या अर्थानं कुठल्याही शेतीमालाला बाजारभाव नाही। त्यामध्ये महत्वाचा भाग आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी, खऱ्या अर्थानं बटाटा असेल, कांदा असेल किंवा अनेक वेगवेगळी पिकं असतील, या सर्व पिकांना बाजारभाव मिळत नाही। ही नेहमीची खटखट प्रत्येकाच्या मनामध्ये राहिलेली आहे। त्यावर न्याय उठवण्यासाठी, अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी या आंदोलनाचं आयोजन झालेलं आहे। बघूया आज आपण किती शेतकरी बांधव आक्रमक होत आहेत आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी आंदोलन करतायत। कारण हा हायवे मुख्य हायवे मानला जातो। या हायवेमध्ये या ठिकाणी तब्बल पुणे नाशिकला जाणाऱ्या सगळ्या गाड्या, त्याचबरोबर मंचर किंवा आंबेगाव, खेड, जुन्नर, हवेली या सगळ्याला संपर्क करणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर या ठिकाणी आंदोलन होणार आहे। हे आंदोलन होत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांबरोबर पोलीस बांधवांच्या देखील या ठिकाणी बहुसंख्या असणार आहे आणि यामध्ये हे आंदोलन या ठिकाणी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून देखील बरीचशी मंडळी या ठिकाणी तैनात आहेत। कारण रस्ता जर बंद झाला तरी सगळं काम ठप्प होणार आहे आणि मुख्य वाहतूक आहे आणि याकरिता बघूया आपण काही वेळातच या ठिकाणी आंदोलन आता सुरुवात होणार आहे। आपण पाहतोय पलीकडच्या बाजूला व्यासपीठावर मान्यवरांची गर्दी किंवा मान्यवर या ठिकाणी येताना दिसत आहेत। हळूहळू आता ही गर्दी वाढणार आहे आणि हे आंदोलन सक्सेस होणार आहे। कॅमेरामन नारायण सूर्यवंशीसह न्यूज मराठी 24/7 आणि योद्धा न्यूज मराठी। धन्यवाद। सुदाम कराळे पाटील। व्यक्त करण्यासाठी आहेत खेड, आंबेगाव, अन्य तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सैनिक, सगळे पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। आपण पाहिले या ठिकाणी या व्यासपीठावर बरेचसे नेते मंडळी येत आहेत। त्यामध्ये खासदार महोदयांचा आपण होणार आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या पक्षांचे आमदार आहेत, सगळी मंडळी एकत्रित आहेत। आपण पाहतोय निलेशजी लंके साहेब खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत। खऱ्या अर्थानं निलेशजी लंके हे अहिल्यानगर खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर अजून आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संजय कोल्हे हे खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत। शेजारच्या तालुक्यातील आमदार आदरणीय बाबाजी रामचंद्र काळे, त्याचबरोबर पलीकडच्या जुन्नर तालुक्यातील शरददादा सोनवणे खेड विधानसभा मतदारसंघाचे रामचंद्र खरे आहेत। त्याचबरोबर ज्यामध्ये आंदोलन आहे गटाचे त्याचबरोबर तालुका आहे तो शिंदे गटाचे शरददादा सोनवणे असे खासदार शरदचंद्रजी पवार अमोलजी कोल्हे खासदार आहेत। पलीकडच्या बाजूला पाहतो निलेशजी लंके पक्षाचे खासदार, वेगवेगळे पक्षाचे पदाधिकारी त्या ठिकाणी एकत्र येत आहेत आणि हे आंदोलन करतात। फक्त यामध्ये पाहणं महत्वाचं आहे की या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना मिळतंय का, त्या नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांचे काम झालेले आहेत। बघूया आपण काही क्षणामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचे वेगवेगळे विचार
कॅमेरामॅन न्यूज मराठी 24/7. थांबा बोलू द्या ना हो साहेब. अहो बोलू द्या ना हो. अहो बोलून तर द्या. अहो बोलून तर द्या ना. अरे शेतकरी एक चुकीचा. काम करा बाबाजी. सगळे शेतकरी एकाच गाडीत बसा. चला पहिले शेतकरी जाऊ द्या. पहिले शेतकरी जाऊ द्या. पहिले शेतकरी जाऊ द्या. पहिले शेतकरी जाऊ द्या. सगळे शेतकरी शेतकरी एकजुटीचा. काय करायचे आपलेच आहेत. आपल्यासाठी आपल्याला माहित नाही. आपल्याला काय माहित नाही. मावशे आपल्याला बोर्ड मागे राहू द्या. थोडा मागे राहू द्या. हा ते काय झालं मीडियावाल्यांनी का इकडे दाबून धरू नये का. ठीक आहे बोल ना. काय दोघ जणांनी तेच दाखवतील. 25 जण तेच दाखवतील का याकडे दाखव. उत्तर आहे ना. तुम्ही कसे आता इकडे हे ढकलून पुढे चालले. असं तुम्हाला काय अडचणच नाही. तुमच्याबद्दल आम्हाला म्हणणंच नाही काही. 2 माणसं बांधलेलं होतं. नाही राहू द्या इकडे कुठं इथं आहे तर सांगू द्या.
आंदोलन केल्यानंतर परत आम्ही त्या ठिकाणी आलो शेवटी कुठेतरी नेत्यांबरोबर तुम्ही त्या ठिकाणी आमचं बोलणं करून द्या. त्याचं 12 वाजले कॅबिनेट चालू आहे निर्णय तुम्ही त्या ठिकाणी घेऊन टाका. निर्णय घ्या, विषय संपवा. शेवटी बघा आमचं एक जबाबदारी आता इलेक्शन नसताना आम्ही काय रस्त्यावर आज या शेतकऱ्याला जर हमी भाव नाही आला कशी वर्ष काढणार होते तुमची मुलं कॉलेजमध्ये तुम्ही शाळेमध्ये म्हटलं अजून मागे मागे थांबेल नाव काय चला 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 साईड दडपशाहीच नाही याला दडपशाही म्हणता कशी काय तुम्ही पत्रकार याला दडप